उद्धव ठाकरे लवकरच काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष होतील, लवकरच त्यांच्यावर ही वेळ येईल अशी बोचरी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत असलेल्या जवळीकीच्या संदर्भात आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवर त्यांनी सूचक विधान केलं आहे। बावनकुळे यांच्या या वक्तव्यानं आता राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। एखाद वेळ असा येईल पुढच्या काळात की अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे दिसतील। असाही काळ उद्धव ठाकरे येऊ शकतो, कारण शिवसेनेचं धनुष्यबाण तर एकनाथजीकडे गेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे उद्या अध्यक्ष झाले तरी मला असं वाटतं काय आपण त्याचं नवल वाटून घेऊ नका। नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका संतप्त कार्यकर्त्यानं उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीतून पुन्हा एकदा निषेध आंदोलन केलं। मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये तोडफोड करून आपला संताप व्यक्त करणाऱ्या या कार्यकर्त्यांना आज पक्षाचे झेंडे जाळत तीव्र आंदोलन केलं। पक्षाच्या निर्णयाविरोधात जाहीरपणे संताप व्यक्त केल्यानं नागपुरातील राष्ट्रवादीच्या वर्तुळामध्ये आता खळबळ उडालेली आहे। पक्षाकडून अद्यापर्यंत या कार्यकर्त्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नाहीये। बबनराव पार्टीकर, मी गेल्या 9 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होतो। मला तिकीट, मी प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी अर्ज दाखल भरलेला होता। का झालं का मला नाही का तिकीट दिली नाही। या महेंद्र गुप्तानी 5 लाख रुपयात तिकीट घेतली आहे। तिकीट अगर खरेदीचं राहिलं असतं तर मी राष्ट्रवादीमध्ये कशाला काम केलं असतं। ते राष्ट्रवादी पार्टी नाही का 1 नंबरची बैमान पार्टी आहे। मी अजितदादाला एक म्हणतो, आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, आणखी सुनील तटकरे साहेब यांना मी हेच आग्रहाची विनंती करतो, कार्यकर्त्यावरती अन्याय झाला आहे, न्याय द्यायची कोशिश करावा। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। गिरीश महाजन यांनी ठरवलेले उमेदवार बदलले गेले। 3 प्रभागात उमेदवारांना 2-2 एव्ही फॉर्म देण्यात आले। भाजपचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी आरोप केला, गोंधळ कुणी घातला माहिती नाही, पण पक्षाची प्रतिमा खराब झाली। भाजपचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी वक्तव्य केलेलं आहे। आदरणीय गिरीश भाऊंनी ज्या पद्धतीने उमेदवार फायनल केले होते त्याच पद्धतीने एबी फॉर्म ते दिले गेलेले आहेत। काय गोंधळ झाला हे मला सांगता येणार नाही। 28 मध्ये 2 उमेदवार कट झाले, 2 उमेदवार दुसरे दिले गेले। 29 मध्ये 2 उमेदवार कट झाले, दुसरे उमेदवार दिले गेले। डबल निर्णय कोणी घेतला हे शोधलं पाहिजे। अमरावतीमध्ये भाजपच्या तिकीट वाटपावरून आता नवा वाद निर्माण झालाय। पक्षानं तिकीट वाटपामध्ये भेदभाव केल्याचा आरोप करत निष्ठावंत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाब विचारलाय। यावेळेस अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या आणि हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना हेतुपुरस्सर डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या स्थानिक कार्यालयामध्ये जात पदाधिकाऱ्यांसमोर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली। यावेळेस कार्यालयाच्या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आगामी निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेल्या अंतर्गत गटबाजीनं अमरावतीमधील भाजप समोरील अडचणी आता वाढलेल्या आहेत। उन्होंने जवाब देते देते मुझे वहां तक लेके गया, ग्रेस इन होटल तक। शांत रहो, संयम रहो, अपनी पार्टी है, आपके साथ में मैं आऊंगा। और मुझे बीजेपी कार्यालय में लेके गया है। जो बीजेपी कार्यालय की मैं पूजा करता था, पैर पड़ता था, आज वहां पे मुझे भीख मांगना पड़ रहा है और वहां पे विनंती करना पड़ रहा है कि मेरी गलती क्या हुई। आज मैंने 57 केसेस लगाया भारतीय जनता पार्टी के लिए। 27 दिन की मुझे जेल हुई, सेंट्रल जेल। अमरावती दंगे का मुझे मुख्य आरोपी बनाया गया, जो कि बीजेपी पार्टी का मोर्चा था। आम्ही एक हिंदुत्ववादी संघटना चालवतो आणि भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता असून मागील 15 वर्षापासून पार्टीसाठी आम्ही लढत आहोत आणि हिंदुत्व संघटना असल्याचे आणि आम्ही जितकेही आंदोलन आहेत, विराट मोर्चे आहेत, सर्व याच्यात आम्ही सहभागी राहतो, आम्ही आमचं आयोजन करतो। पण भारतीय जनता पार्टीने आमचं तिकीट कापण्याचं कारण असं वाटत आहे की एक तर घराणेशाही आणि पाटीलकी लावलेली आहे। जे म्हणतात भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही घराणेशाही करत नाही, मग पाटीलकीशाही का करता बा तुम्ही। 15 दिवस आधी मी बाबासाहेब आंबेडकर चरणाखाली मी यांना म्हटलं होतं मीडियाच्या माध्यमातून की यंदा बी आता ईव्हीएम मध्ये घोळ होणार, तसा ईव्हीएम मध्ये घोळ झालेला आहे। यंदा आता जे कॉर्पोरेट इलेक्शन चालू आहे यांची पूर्ण ईव्हीएम मध्ये सेटिंग चालू आहे, सेटिंग होऊन राहिली। जे बीजेपी कुठून नाही येईन तिथून बी बीजेपी येण्याचे चान्स आहे। हे ईव्हीएमचा घोटाळा आहे। तो मी माझ्या सर्व पार्टीनं माझं म्हणणं आहे की जेव्हा बी वोटिंग होईल और वोटिंगच्या दिवशी दुसऱ्या दिवशी ईव्हीएम वर लक्ष ठेवायचं और मी सोबत राहीन यांचे। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.